नमस्कार. आज आपण आलेलो आहोत मुदखेड शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीचे उमेदवारांनी आज अर्ज भरलेला आहे. तर जाणून घेऊया त्यांची पुढे निवडणुकीसाठी तयारी कशी आहे आणि यावेळेस जसं की आपण राष्ट्रवादीचे पक्षाचे उमेदवारांची भेट घेत आहोत, तर यावर्षी त्यांचाच गुलाल उधळेल का मुदखेड शहरामध्ये, याची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आज मुदखेड येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने मुदखेड नगरपालिकेच्या निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जवळपास 15 उमेदवारांनी त्यांचं नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे. उमेदवारांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे. उमेदवाराबरोबर मुदखेड शहरातील सर्व मतदार राज्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकर विचारांचा आहे. सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन चालणारा आहे. सेक्युलर पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता अतिशय एका वेगळ्या नजरेनं पाहत आहे आणि त्याच अनुषंगानं मुदखेडमधली सुद्धा ही बहादर जनता, मतदार राजा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. गेले 8-10 दिवस झाला आम्ही पक्षाचे निरीक्षक म्हणून इथं काम करत असताना मी आणि आमचे सहकारी नांदेड महापालिकेचे प्रचंड अनुभव असणारे, अनेक वर्षापासून नगरसेवक असणारे साबिर चौस साहेब इथं आम्ही उपस्थित आहोत. गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय इथल्या कार्यकर्त्यामधला उत्साह, मतदार राज्यामधला उत्साह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बघण्याचा इथल्या मतदारांचा दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने इथली निवडणूक लढवणार आणि आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आदरणीय पचलिंगताई, आमच्या गिरजाबाई पचलिंग ह्या प्रचंड मताने निवडून येतील, यात कुठलीही तीळ मात्र शंका नाही. कारण हे पचलिंग सर्वसामान्य कुटुंबातील, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या सहवासात असणारे, सर्वांची अतिशय मैत्री चांगली असणारा एक आमचा उमेदवार आहे आणि त्यांचा संपर्क, पचलिंग परिवाराचा संपर्क, त्यांचा अतिशय मित्र परिवार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्व सेक्युलर विचारांच्या लोकांना सोबत घेऊन ते सतत कार्यरत पूर्वी होते, आताही आहेत आणि त्याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ह्या सर्व उमेदवारांना होणार आहे. पचलिंग परिवार खूप मोठा परिवार आहे, मोठं कुटुंब आहे त्या मुदखेड शहरामधलं आणि ह्या परिवाराचा, या सेक्युलर लोकांचा फायदा इथल्या मतदार राज्या, इथल्या आमच्या उमेदवारांना झाल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रचंड ताकदीने निवडणूक लढवू. आमचे देशाचे नेते, या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री, बोलल्याप्रमाणे कृतीमध्ये आपलं काम करणारे, जेवढं बोलतो तेवढंच काम करणारा नेता म्हणजे अजितदादा पवार, अशी दादांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे, देशात आहे. आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे आमचे नेते, ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही जिल्ह्याची आम्ही निवडणूक करत आहोत, ते आदरणीय या जिल्ह्याचे माजी खासदार आणि विद्यमान कंधार लोहा मतदारसंघाचे आमदार, पक्षाचे आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब असतील, जिल्ह्याचे माजी खासदार, माजी मंत्री आदरणीय भास्करराव पाटील खतगावकर साहेब असतील, या नांदेड शहराचे आदरणीय माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा साहेब असतील, ह्या सर्व मान्यवर नेत्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही आमची नेते मंडळी अतिशय ताकदीने कामाला लागलेली आहे. चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी ताकद तुम्हाला सर्वांना या निवडणुकीच्या अनुषंगाने दिसत आहे. संपूर्णच नगरपालिकामध्ये, मग उमरी नगरपालिका असेल, माझी धर्माबाद नगरपालिका असेल, आमची बिलोली नगरपालिका असेल, कुंडलवाडी नगरपालिका असेल, आमची हातगाव हिमायतनगर नगरपालिका असेल, अर्धापूर मुदखेड भोकर नगरपालिका, ह्या सगळ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय ताकदीनं उतरलेली आहे आणि त्या पद्धतीने आमची सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केलेले नगराध्यक्षपदाचे सर्व उमेदवार आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार अतिशय ताकदीनं कामाला लागलेले आहेत. त्यांना एक वेगळा उत्साह, वेगळी प्रेरणा आमच्या पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्याकडून आणि जिल्हास्तरीय नेत्याकडून अतिशय चांगली ताकद त्यांना प्राप्त होत आहे. येणाऱ्या पुढील दिवसामध्ये जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं तसं पक्षातील वरिष्ठ नेते, मान्यवर मंत्री ह्या शहरामध्ये तुम्हाला आलेले दिसतील आणि ह्या मतदार राजाकडे आम्ही मतदान अतिशय ताकदीने त्या मतदार राजापुढे येऊन ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा
फुले शाहू आंबेडकर विचारांचा पक्ष, सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन चालणारा पक्ष, सेक्युलर पक्ष, अल्पसंख्याक समाजाला, सगळ्या बहुजन समाजाला एकत्र घेऊन त्यांच्या विचाराची कास धरून त्या समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष, त्या समाजाच्या सुखादुखात, त्या समाजाच्या प्रगतीसाठी, त्या समाजाच्या विकासासाठी काम करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यातला सत्तेतला अतिशय मोठा पक्ष म्हणून आम्ही सगळे बघतो. आणि हे सगळे अल्पसंख्याक समाज असेल, माझा बहुजन समाज असेल, माझा ह्या सगळा समाज ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एका वेगळ्या आशेनं, एका वेगळ्या विचारानं प्रेरित होऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या ताकदीनं, मोठ्या विचारानं, मोठ्या संख्येनं येऊ पाहत आहे. त्याचंच आम्ही आता मतदानामध्ये रूपांतर करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही मुदखेडची नगरपालिकेची निवडणूक, इथला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल, नगराध्यक्ष पदाची जागा असेल आणि नगरसेवक असतील, हे सगळे उमेदवार अतिशय मोठ्या ताकदीने, मोठ्या फरकाने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद सर. तर आपण आज जे उमेदवार राष्ट्रवादीकडून थांबलेले आहेत नगराध्यक्षपदी, तर थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. तर आज आमच्या मुदखेड शहरामध्ये राष्ट्रवादी पक्षाने जेवढी आमच्यावर विश्वास टाकून आमचे उमेदवार उभं करायला ताकद दिली आणि आमचे भाऊ यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि अध्यक्षपदाचा उमेदवार माझी आई गिरजाबाई माधवराव पचलिंग हे माझे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. आणि माझे सहकारी नगरसेवक म्हणून उमेदवार जे आहेत ते माझे पूर्ण सहकारी आहेत. आणि मी त्यांना घेऊन चालणार आणि ते मला घेऊन चालणार. आणि ताकदीनिशी आम्ही मुदखेडमध्ये फिरू, वार्डात फिरू आणि लोकांचे आशीर्वाद घेऊ आणि आम्हाला आशीर्वाद देतील. कारण आम्ही लोकांची कामं केलेली आहेत, लोकांसोबत राहिलेलो आहोत. लहानपणापासून आम्ही गावामध्ये फिरलेले आहोत. सर्व समाज, कोणता बी समाज असो, आमच्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहे. आणि आम्ही यावेळेस विश्वासाने 100% पूर्णच्या पूर्ण उमेदवार अध्यक्षासहित निवडून येऊ. ही आमची ताकद आणि पक्षाची ताकद आणि लोकांचं सहकार्य हे आम्हाला भेटेल आणि आम्ही ताकदीनिशी लढू. आमचे अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा पण आम्हाला आशीर्वाद आहे. आणि प्रतापराव पाटील, जिल्ह्याचे प्रतापराव पाटील, आम्हाला त्यांची खूप ताकद आहे. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेले आहे. आणि बाकी कोकरना साहेब आम्हाला सहकार्य करतील. रोज त्यांचं पण मुदखेडला येणं जाणं आहे. याच्यावर आम्ही ताकदीनिशी लढू, एवढं बोलून. मुदखेड शहरातील वरिष्ठ नेते यांच्याशी आपण भेट घेऊयात. आज हमारे तालुके के मुदखेड़ के नगर अध्यक्ष के आज फॉर्म भरे गए, तमाम नगर सेवकों के भी फॉर्म भरे गए. हमारे जिम्मेदार जनाब प्रताप पाटिल चिखलीकर के आदेश पे मैं, हमारे वसंत सुगौकर साहब, अली आर्यन और यहाँ के तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष और हमारे जो पचलिंग साहब के माताजी भरे वाले फॉर्म, आज ये जितने भी नगर सेवकों ने फॉर्म भरे, ये राष्ट्रवादी की ताकत देख के, अजीत दादा की ताकत, हर समाज के साथ में इनका एक न्याय करने का तरीका है. हमारे पास राष्ट्रवादी के अंदर मुस्लिम समाज को एक जगह निकली थी, तो उसमें हमारे अजीत दादा साहब ने इजलिस नायकवाड़ी साहब को दिए. तो उस तरीके से सब समाज को लेकर चलने वाले अजीत दादा साहब, आज लाड़की बहन के जो स्कीम है वो हमारे अर्थ मंत्री होने के नाते से अजीत दादा साहब ने और एक स्कीम निकाले जिस लोगों को हम फायदा पहुंचा सकते. वो हमारी लाड़की बहनों को 1 लाख रुपए का लोन का है. आने वाले दिनों में इस तरीके के बहुत सारे स्कीम है. आज जो भी हम सब मिलके जो काम करे यहाँ पे मुदखेड़ के अंदर 10-15 दिन से, हमको जब से निरीक्षक बनाया गया है, हमको और हमारे इनको ये उम्मीदवार को जो हमने ये किए यहाँ पे सबकी सम्मति से, और जितने लोग ने आज हमारे साथ फॉर्म भरे, इतने लोगों की अच्छी यहाँ पे पोजीशन है. और आने वाले दिनों में मुस्लिम समाज से इतना ज्यादा इनका प्रेम है, पचलंगी साहब का, हमारे उनकी फैमिली का, और सब एक दूसरे की फैमिली से क्लोज है. आने वाले दिनों में इनकी सीट भरे मत से जीत कर भी आएंगी. मुस्लिम समाज इनके साथ ज्यादा से ज्यादा है. आज पूरे मुदखेड़ के अंदर आज अगर से कोई रैली निकली तो राष्ट्रवादी पार्टी की रैली निकली. जितने बड़े बड़े पार्टियां दावे करते, उन्होंने कोई रैली नहीं निकाल सके. इन्होंने अपनी ताकत पहली रैली के अंदर ही मुदखेड़ शहर के अंदर बता चुका है. हमारे जितने भी मुस्लिम भाई अपना वोट
कीमती समझ के अजीत दादा के हाथ मजबूत कीजिए, प्रताप पाटिल साहब का साथ दीजिए, ओम प्रकाश साहब, हमारे तमाम लोग यहाँ पे रात दिन बैठकर हम हमारी अध्यक्षीय सीट और पूरी नगर पालिका एक हाथी घड़ी की सिंबल पे हमारा राष्ट्रवादी का इंशाअल्लाह ताला घड़ी का परचम नगर अध्यक्ष का और पूरे नगर सेवक कामयाब होने की हमको पूरी उम्मीद है। हम जिस तरीके से तमाम लोग जो काम कर रहे हैं, आज उनकी मेहनत हमको समझ में आगा। हर आदमी को यहाँ पे धमकियां आ रहे थे और उनको फोन आ जा रहे थे, उसके बावजूद भी लोगों ने अपनी ताकत बता के राष्ट्रवादी का फॉर्म लेके इलेक्शन लड़ने की तैयारी करे। मैं मुदखेड़ की जनता को एक आजादी के साथ जीने की आदत डालो। कब तक तुम गुलाम रहेंगे, गुलामी से छोड़ो। आज तुम्हारे लिए हमने जो कोशिश करे, आप खाली वोट देकर हमारे अध्यक्ष को जिता के लाओ, हम ऐसी आपसे दवाई देते हैं और आपके साथ में हम बार बार आपका साथ देंगे और आपके साथ में खड़े रहेंगे। Yeah.